नमस्कार. 1970मध्ये देवकीसनजी सारडा यांनी देशदूतचा पाया रोवला. पहिला अंक निघाला तो गणपतीच्या दिवसांमध्ये आणि ती तारीख होती 4 सप्टेंबरची. 4 सप्टेंबर 2024मध्ये आम्ही देशदूतचा 55वा वर्धापन दिन साजरा करतो आहे. आनंद होतो आहे कारण की 50 वर्षाची वाटचाल पूर्ण करत देशदूत पुढे आला आहे. अनेक जणांचे सहकार्य यात मिळालेलं आहे. अनेक संपादकांनी याला एक आकार दिलेला आहे. नाशकातल्या सगळ्या नागरिकांनी जिल्ह्याभरातनं या देशदूतला उचलून धरलेलं आहे आणि आपलं दैनिक म्हणून आजही देशदूत तेवढाच कार्यरत आहे. देशदूतचा डिजिटल फॉर्म म्हणजेच देशदूत डिजिटल, ज्याच्यात सगळा सोशल मीडिया आहे आणि देशदूत.com ही त्याची वेबसाईट आहे. ही तर परदेशातही जिथे म्हणून नाशिकशी निगडीत ज्यांना राहायचं आहे अशा सगळ्या लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. अशा हा देशदूतचा जेव्हा वर्धापन दिन साजरा करायचा आहे तेव्हा आम्ही काहीतरी तुमच्यापुढे एक विशेष सिरीज घेऊन येतो. आम्ही कधी बोललो कृषीविषयी, कधी शिक्षणाविषयी, कधी नाशिक काल आज उद्याविषयी. पण यावेळेस आम्हाला असं वाटलं की ही जी एक रेफरन्स सिरीज म्हणून आपल्याला तयार करायची, ज्याचा लोकांना खरोखर पुढेही उपयोग होऊ शकतो, ते क्षेत्र आहे म्हणजे आरोग्य. कोविडमधनं आपण सगळेजण बाहेर पडलोत. ते बाहेर पडताना आपल्या आरोग्याची शाश्वती आपल्याला राहिली नाही. थोडीशी आरोग्याविषयीची भीती मनात बसली आहे आणि अशा वेळेस जिथून काही जशी माहिती मिळते तसं आपण आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचा प्रयत्न करतो, ज्याचे त्याचे निकष जो तो लावतो. पण आरोग्य ही संकल्पना काय आहे, त्याची वेगवेगळ्या पॅथीमधनं, वेगवेगळ्या डिसिप्लिन्समधनं आपल्या शरीर, त्याचे अवयव, त्याची निरोगी अवस्था ही कशी ठेवायची, अशी एक महत्त्वपूर्ण चर्चा घडवून आणावी असं आम्हाला वाटलं. आणि म्हणूनच देशदूतचे अध्यक्ष विक्रम सारडा यांनी असं ठरवलं की आपण आरोग्य या विषयावर बोलायला हरकत नाही. आम्ही नाशकातल्या प्रख्यात तज्ज्ञांना बोलावलं आहे. वेगवेगळ्या विषयावर त्यांच्याशी आम्ही गप्पा मारल्या आहेत. त्यांच्याकडनं खूप सारी माहिती, ज्ञान संपादन करायचा प्रयत्न केला आहे आणि हेच सगळं ज्ञान देशदूत आरोग्यम म्हणून तुमच्यासमोर आम्ही आणतो. खरं तर आरोग्य म्हणजे काय? आरोग्य म्हटलं तर त्याची व्याख्या ही खूप बदलत गेली आहे. सध्याची जी व्याख्या व्यापक आहे त्याला असं म्हणता येईल की आरोग्य म्हणजे जेव्हा शरीर आणि मन व्यवस्थित असते, म्हणजेच कोणताही रोग, आजार किंवा वेदना नसतात. असेही म्हणता येईल की जेव्हा शरीर आणि मन हे दोन्ही व्यवस्थित असतात आणि आपण आपली नेहमीची कामे नीट व्यवस्थितपणे करू शकतो. आरोग्य म्हणजे खरं तर शरीर, मन आणि समाज या तिन्ही व्यवस्थित चालू शकणाऱ्या गोष्टी. कारण की आपल्याला आपलं शरीर आणि मन एका सामाजिक परिस्थितीतच वापरायचं असतं. आरोग्यासाठी शरीर निरोगी हवे, मनाची उभारी असावी आणि सामाजिक आरोग्याची स्थिती देखील चांगली असावी, असाच हा निकष. खरं तर आपल्याकडे आरोग्याचा विचार हा फार पूर्वीपासून आलेला आहे. आपल्या ग्रंथांमधनं जी संपदा आपल्यापुढे आली, जे आपल्यापुढे सगळं ज्ञान आलं, त्याचंच संपादन करत चरक संहिता आपल्यासमोर आली. चरक संहितेचं, खरं तर या आरोग्य संहितेचं पहिलं जे संपादन केलं ते आचार्य अग्निवेश आणि त्याला खऱ्या मूर्त रूपात आणलं ते महर्षी चरक. आणि या महर्षी चरकांनी या चरक संहितेमध्ये जी आरोग्याची व्याख्या दिली त्याच्यात आयुर्वेदात असं म्हटलं आहे, समदोषः, समनिश्चयः, समधातुमलक्रियः, प्रसन्नात्मे इंद्रिया मनः, स्वस्थ इत्याभिधीयते. अर्थातच जेव्हा तुमच्या शरीरातील दोष तुमचं एक संतुलन परिस्थितीत असतील, तुमचे धातू हे संतुलन परिस्थितीत असतील, तुमचं मन प्रसन्न असेल, अशा स्थितीला तुम्ही स्वस्थ आहात म्हणजे निरोगी आहात असं म्हणू शकता. चरक झाले काय किंवा सुश्रुत झाले काय? आपल्या पूर्वीच्या ग्रंथांमध्ये सुश्रुतांचाही उल्लेख येतो की जे पहिले सर्जन म्हणून मानले गेले. सर्जरीज करणं,
त्यानुसार अवयवांना व्यवस्थित राखणं हे सुद्धा काम आपल्याकडे आपल्या संस्कृतीत अगदी पूर्वापार चालत आलं. पण नंतर काळ आला तो मॉडर्न मेडिसिनचा, आणि मॉडर्न मेडिसिन म्हणजे तात्काळ बरं वाटणं, आणि त्याच्यासाठी सुद्धा खूप सारं योगदान आपल्याकडे ज्ञानाने दिलं. मॉडर्न मेडिसिनचा जनक ज्यांना म्हटलं जातं ते म्हणजे हिपोक्रेटस, आणि हे एक ग्रीसमधले खूप एन्शंट फिजिशियन असे मानले गेले. त्यांचा साधारण 460 to 377 BC असा हा काळ होता, आणि त्यांनी औषध निर्मितीला पहिले सुरुवात केली आणि तिथून रुग्ण बरं करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. हिपोक्रेटसला तर खरं आपण असं पण एक त्यांच्या नावे देऊ शकतो. हिपोक्रेटस इज ऑल्सो क्रेडिटेड, कारण की त्यांनी मेडिसिनला ज्या कल्पना होत्या किंवा ज्या चुकीच्या कल्पना होत्या, ज्याला आपण म्हणूयात रिलिजियस सुपरस्टिशन्स होते, त्याच्यामधनं बाहेर काढत एक सायंटिफिक, एक वैज्ञानिक आधार दिला, आणि म्हणून मॉडर्न मेडिसिन हे जगभरात जास्त स्वीकारलं गेलं. मग त्याच्यात वेगवेगळ्या पॅथीज आल्या, जसं आपल्याकडे आयुर्वेद आहे, जसं होमिओपॅथी आलं, उनानी आलं, आणि अगदी आत्ता आपल्या शासनाने सुद्धा या वेगवेगळ्या पारंपरिक पद्धतींना मान्यता दिली आणि आयुष मंत्रालय हे कार्यरत झालं. मॉडर्न मेडिसिनमध्ये खूप वेगवेगळ्या डिसिप्लिन्स आहेत. या आरोग्यम या सिरीजमध्ये आम्ही जो विचार केला आहे त्यामध्ये अगदी तुमच्या मेंदूपासून तुमचे डोळे, नाक, कान, घसा, तुमचं हृदय, त्याच्यानंतर तुमच्या पोटाचे विकार, कॅन्सर असो, पेन रिलीफ असो, ऑर्थोपेडिक्स असो, गायनेकॉलॉजी असो, अशा वेगवेगळ्या पद्धतींमधनं आम्ही आरोग्याकडे बघितलं आहे. फॅमिली फिजिशियनची कन्सेप्ट काय होती, स्पेशालिस्ट्स काय करतात, तुम्हाला चाचण्या करायच्या म्हणजे काय करायला लागतं आहे, डॉक्टर पेशंट रिलेशनशिप कसं असायला लागतं आहे, तुमचा डोळ्यांचे आजार वेगवेगळे कसे असतात, तुमच्या त्वचेचे आजार काय असतात, आणि या सगळ्यासाठी नुसतं घाबरवून न सोडता आमच्या सगळ्या डॉक्टर्सनी तुम्हाला याच्यावर काळजी कशी घ्यावी, कधी डॉक्टर गाठावा, कुठली औषधं घ्यावी, औषधं न विचारता कशी घेऊ नयेत, या सगळ्यावर खूप चांगलं मार्गदर्शन केलं आहे. देशदूत आरोग्यम ही सिरीज खरं तर आजच नाही पण येणाऱ्या काळातसुद्धा खूप महत्त्वपूर्ण रेफरन्स म्हणून निश्चित बघितली जाईल. हे इंटरव्ह्यूज करताना आमच्या ज्ञानात तर खूप भर पडली आहेच, ते खूप इंटरेस्टिंग पद्धतीने तुमच्यापर्यंत आम्ही पोचवायचा प्रयत्न केला आहे. तुम्ही याचा स्वीकार कराल आणि हे बघत राहाल आणि तुमच्याही ज्ञानात ते बदल आणाल. शेवटे सरती आरोग्य म्हणजे काय हो, तर आपण नीट राहणं, आनंदी राहणं, चांगलं खाणं, चांगली झोप होणं, आणि त्या सगळ्यानुसार आपल्या शरीराला योग्य नियंत्रित ठेवणं. हे नियंत्रित ठेवायला जे मदत करतायत ते आपले डॉक्टर्स, आणि ह्या नाशिकमधल्या डॉक्टर्सच्या या मुलाखती देशदूत आरोग्यममध्ये. नाशिकचा उल्लेख आलाच, आणि नाशिक हे एक मेडिकल हब होऊ पाहतं आहे. विविध प्रकारच्या स्पेशालिटीज, सुपर स्पेशालिटीज या नाशिकमध्ये अवेलेबल झाल्या आहेत. नाशिकला नुसतेच उत्तर महाराष्ट्र, महाराष्ट्र, देशभरातनं नाही तर परदेशातनंही लोक ट्रीटमेंटसाठी नाशिकला येत आहेत. याचाच अर्थ की जितकं आपण एक सांस्कृतिक वारसा पुढे नेतो आहे तसा आरोग्याचा वारसासुद्धा नाशिक पुढे नेत आहे, आणि म्हणूनच देशदूतनी ही आरोग्यम सिरीज तुमच्यापर्यंत आणली. ही सिरीज बघा, त्याच्यातनं लाभ घ्या, एवढीच आमची इच्छा. देशदूतच्या 55व्या वर्धापन दिनानिमित्त तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा.